नमस्कार. आज आपण मुलांच्या डब्यासाठी, नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी काही हलकं-फुलकं खायचं असेल, तर अगदी झटपट तयार होणारा टोमॅटो सेट डोसा कसा तयार करायचा हे पाहणार आहोत. जरासुद्धा डाळ तांदूळ न वापरता, न भिजवता, न आंबवता अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये मनात येईल तेव्हा तुम्ही हा डोसा तयार करून खाऊ शकता. पहा ना, अगदी कापसासारखा मऊ, लुसलुशीत, हलका-फुलका आणि जाळीदार तयार झालेला आहे. हे डोसे खरंच चवीला खूप अप्रतिम लागतात. एखाद्या चटणीसोबत, सॉससोबत किंवा भाजीसोबतसुद्धा खाऊ शकतात. इतके छान तयार झालेले आहेत. रोज सकाळी उठल्यावरती मुलांना कांदे पोहे किंवा भाजी चपाती खाऊन कंटाळा येतो. जर तुम्ही अशा प्रकारे त्यांना टोमॅटो सेट डोसा तयार करून दिला ना, खरंच खूप आवडीने खातील. अगदी सकाळी जरी बनवून ठेवले आणि 2-3 तासांनी जरी खायला गेलात ना, आहे तसंच मस्त असे मऊ लुसलुशीत राहतात. अजिबात वातट किंवा कडक होत नाही. जाळी पहा खूपच अप्रतिम आलेली आहे. एकदम मस्त असे लुसलुशीत तयार झालेले आहेत. चला तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा. अगदी निःशुल्क आहे. आज आपण अगदी 2च मिनिटांमध्ये सेट डोशासाठी लागणारं बॅटर मिक्सरच्या भांड्यामध्येच तयार करणार आहोत. त्यासाठी एक मोठी वाटी आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे. शक्यतो 0 नंबरचा बारीक रवाच वापरा. जाड रवा असेल तर मिक्सरला दळून वापरू शकता. ज्या वाटीने रवा मोजून घेतला अगदी त्याच वाटीने मोजून पाव वाटी पोहे घेतले होते. आपल्या रोजच्या वापरातले कांदे पोहेच आहे. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि अगदी थोडंसं पाणी घालून 5-10 मिनटं भिजत ठेवलेले होते. भिजवलेले पोहे काढून घेतलेले आहेत. एक मोठं अख्खं पिकलेलं टोमॅटो आहे ना, ते घालायचं आहे. त्यासोबतच 4-5 लसणाच्या पाकळ्यासुद्धा घातलेल्या आहे. तुम्हाला थोडंसं अद्रक घालायचं असेल तर अद्रकसुद्धा घालू शकता तुमच्या आवडीनुसार. टोमॅटो भरपूर घाला, त्यामुळे ना आपला डोसा खरंच खूप छान तयार होतो. त्यासोबतच ना रंग देखील अगदी सुरेख येतो. अर्धा चमचा जिरं घालायचे आहेत. पाव चमचा आपल्याला काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे. थोडीशी लाल मिरची पावडर घातली ना कलर देखील छान येतो आणि चव देखील छान येते. आपण या ठिकाणी टोमॅटो डोसा बनवत आहोत, त्यामुळे मी या ठिकाणी लाल मिरची पावडर घालत आहे. नाहीतर तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता तुमच्या आवडीनुसार. लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आहे. ज्या वाटीने रवा आणि पोहे मोजून घेतले अगदी त्याच वाटीने मोजून पाव वाटी दही घालायचं आहे. दही जास्त आंबट घालायचं नाही, शक्यतो ताजंच दही घालायचं आहे. दही घातल्यामुळे ना डोसा खरंच खूप अप्रतिम चवीचा तयार होतो आणि मस्त असा मऊ लुसलुशीत होण्यासाठी सुद्धा मदत होते. आता झाकण लावायचं आहे. सुरुवातीला पाणी न घालता असं चांगलं बारीक वाटून घ्यायचं, म्हणजे कसं टोमॅटो वगैरे घातलेलं आहे ना, ते व्यवस्थित असं मिळून येईल. हे पहा, अगदी थोडंसं पाणी न घालता बारीक करून घेतलं. आता आपल्याला या ठिकाणी साधारणतः पाऊण वाटी पाणी घालायचं आहे आणि मस्त असं बारीक करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, पाणी लगेच एकदम जास्त घालायचं नाही. लागेल तसं तर थोडं थोडं घाला, नाहीतर ना बॅटर जास्तीचं पातळ होऊ शकतं. हे पहा, फक्त पाऊण वाटी पाणी घातलं आणि मस्त असं बॅटर मी बारीक करून घेतलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता. अगदी परफेक्ट आहे. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही. आहे की नाही सोपं? अगदी मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये 2च मिनिटांमध्ये मी हे सेट डोशासाठी लागणारं बॅटर तयार करून घेतलेलं आहे. परफेक्ट रंग देखील खूपच सुरेख आलेला आहे. आता एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात. चांगलं असं 2-3 मिनटं फेटून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही जास्त फेटून घेणार ना, तेवढे तुमचे जे सेट डोसा आहे ना, मस्त असा मऊ लुसलुशीत हलका फुलका होण्यासाठी मदत होते. कन्सिस्टन्सी पुन्हा एकदा पाहून घ्या. अगदी परफेक्ट आहे. वरतून एक्स्ट्राचं पाणी घालायची मला या ठिकाणी आवश्यकता वाटत नाही. थोडंसं तुमचं घट्ट झालं असेल तर थोडंसं पाणी घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊ शकता. आता झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून एक साधारणतः 15 ते 20 मिनिटासाठी साईडला ठेवून देऊयात, जेणेकरून आपण जो काही रवा घातला आहे ना, तो मस्त असा भिजेल आणि भिजल्यामुळे छान असा फुलतो आणि मस्त असे आपले सेट डोसे तयार होतील. जास्त वेळ भिजत ठेवायची गरज नाही. जास्त वेळ असला तर अर्धा तास भिजत ठेवलं ना तरीसुद्धा काहीच हरकत नाही. हे पहा, या ठिकाणी साधारणतः 20 ते 25 मिनटं झाली आहेत. मस्त असं बॅटर मी भिजत ठेवलं होतं, तोपर्यंत बाकीची कामं पटपट आवरून घेतली. आता आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना, त्या चमच्याने पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे. पुन्हा एकदा तुम्ही ह्या ठिकाणी सोडा घालायच्या आधी कन्सिस्टन्सी पाहून घ्या. अगदी परफेक्ट आहे. भिजल्यामुळे जास्तीचं पातळ किंवा घट्ट झालेलं नाही. पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा, जास्तीचं घालायची गरज नाही. सोडा नसेल तर पाव चमचा इनो घातला तरीसुद्धा चालेल. सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी वरतून 1-2 चमचे पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित चांगलं असं फेटून घ्यायचं आहे. सोडा घातल्यामुळे ना आपलं बॅटर जे आहे ना, मस्त असं फुलल्यासारखं होतं, हलकं फुलकं होतं. त्यासोबतच ना मस्त अशी जाळी देखील पडणार आहे. हे पहा, सोडा घातल्यामुळे बॅटर मस्त असं फ्लफी झालेलं आहे. छान असं फुगलेलं वाटत आहे.
आज आपण अगदी इन्स्टंट सेट डोसा तयार करत आहोत. त्यामुळे न भिजवता न आंबवता झटपट मुलांना शाळेच्या डब्यासाठी नाश्त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. तुम्ही झटपट तयार करून घेऊ शकता. चला तर लगेचच सेट डोसा बनवायला सुरुवात करूयात. गॅसवरती एक नॉनस्टिकचा पॅन ठेवलेला आहे. पॅन सुरुवातीला चांगला असा गरम करून घ्यायचा. थोडंसं तेल लावायचं आहे. जास्तीचं तेल लावायची अजिबात गरज नाही. पॅन चांगला असा गरम झाला की लगेचच गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे आणि मध्यम आचेवरती छोट्या पळीने साधारणतः 2 पळी मिश्रण बरोबर पॅनच्या मधोमध घालायचं आहे आणि चांगलं असं एकसारखं पसरवून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, सेट डोसा तयार करत आहोत त्यामुळे जास्त पातळ अजिबात करायचं नाही. थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. सेट डोसा हा थोडासा जाडसरच असतो. आता एकदा का असा हा सेट डोसा घालून झाला ना की गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम आचेवरती या डोशाची वरची बाजू पूर्णपणे कोरडी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, हळूहळू ना आपल्या डोशाला मस्त अशी जाळी पडते. सर्व बाजूंनी छान अशी जाळी पडल्यामुळे ना मस्त असे हलके फुलके आणि मऊ लुसलुशीत हे डोसे तयार होतात. तुम्हाला हळूहळू आता पुढे समजेलच. मी अजिबात कुठेही व्हिडिओ स्किप करणार नाही. पूर्ण तुम्हाला दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल किती मस्त असे जाळीदार हे डोसे तयार होतात. इन्स्टंट बनवत आहोत त्यामुळे आपण या ठिकाणी खाण्याचा सोडा घातलेला आहे. जर तुम्हाला प्रॉपर आंबवून करायचं असेल ना तर तुम्ही या ठिकाणी दही न घालता रात्रभर सांगितल्या प्रकारे मिश्रण तयार करून आंबवून त्यानंतर तुम्ही हे डोसे तयार करू शकता तुमच्या आवडीनुसार. आता पहा ना, मस्त असं 1-1.5 मिनिटातच पूर्णपणे आपली डोशाची वरची बाजू कोरडी झालेली आहे आणि जाळी पहा ना, किती एकूण एक मस्त अशी डोशाला जाळी पडलेली आहे. मस्त असं जाळीदार तयार झालेलं आहे. आता डोशाची बाजू बदली करून घ्यायची आहे. अजिबात डोसा पॅनला चिटकत वगैरे नाही. नॉनस्टिकचा पॅन वापरलेला आहे त्यामुळे मस्त असं पटकन निघतो. हे पहा, आता डोशाची बाजू बदलून घ्यायची आहे. खालच्या बाजूने देखील मस्त असं भाजून घेतलेलं आहे. चला तर ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूने देखील भाजून घ्यायचं. दुसऱ्या बाजूने जास्त करपू द्यायचं नाही, हलकंसंच भाजून घ्यायचं आहे. सेट डोसा आहे त्यामुळे जास्त दुसऱ्या बाजूने भाजून घेऊ नका. हे पहा, दोन्ही बाजूनी मस्त असा सेट डोसा भाजून तयार आहे. मस्त असं जाळीदार हलका फुलका आणि रंग पहा ना, खरंच अगदी सुरेख आलेला आहे. पाहूनच लगेच तोंडाला पाणी सुटेल इतके हे चवदार तयार झालेले आहे. एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. याच पद्धतीने तुम्हाला अजून मी 1-2 डोसे तयार करून दाखवते. हे डोसे बनवायला ना खरंच फार सोपे आहेत. अगदी झटपट तयार होतात. मी जे काही प्रमाण तुम्हाला सांगितलं ना, एक आमटीची वाटी असते त्या वाटीने सर्व साहित्य मोजून घेतलं. त्या वाटीमध्ये साधारणतः जे मिश्रण तयार झालं ना त्यामध्ये माझे या ठिकाणी 7 ते 8 सेट डोसे तयार झालेले आहेत. मस्त असे तयार झाले, रंग सुरेख आलेला आहे, हलके फुलके तयार झालेले आहेत. आता सध्या मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत. आपल्या मुलांना पटकन गडबडीमध्ये नाश्ता बनवायचा असतो. नेहमी कांदे पोहे खाऊनसुद्धा मुलं कंटाळतात खरंच. त्यामुळे असं जर तुम्ही इन्स्टंट त्यांना बनवून दिलं ना, खरंच मुलं आवडीने खातील आणि पोटभर खाऊन शाळेमध्ये जातील. तुम्ही ना हे डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता. चटणीसोबत खरंच खूप छान लागतात. चटणी नसेल मुलांना आवडत तर लहान मुलांना देत असाल तर सॉससोबत सुद्धा हे डोसे खरंच खूप छान लागतात. हे पहा, अशा प्रकारे तुम्हाला आणखी 1-2 डोसे तयार करून दाखवले. हे देखील खरंच खूपच सुंदर असे तयार झालेले आहेत. चला तर ह्याच पद्धतीने मी उरलेले सर्व डोसे तयार करून घेते. हे पहा, अशा प्रकारे मी काही डोसे तयार करून घेतलेले आहेत. रंग पहा खूप सुरेख आलेला आहे. तुम्हाला मी डोसा दाखवते. अगदी कापसासारखा हलका फुलका मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार झालेला आहे. तुम्ही हे ना गरमागरम डोसे एखाद्या चटणीसोबत, सॉससोबत, खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकता. खरंच खूपच अप्रतिम लागतात. सकाळी जरी बनवून ठेवले आणि 2-3 तासांनी जरी खायला गेलात ना तरी आहे तसंच मऊ लुसलुशीत राहतात. अजिबात वातट किंवा कडक होत नाही. पण कोणताही डोशाचा प्रकार खरं सांगू का, गरम गरम केला आणि लगेचच ताटामध्ये वाढून खाल्ला ना तर त्याची चवच वेगळी असते. चला तर रेसिपी आवडली तर जरूर करून पहा. असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.